टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रथम शिंदेगड नव्हे तर शिवसेना आणि आज या ठिकाणी शिवसेनेच्याच युवकांची म्हणजेच युवा सेनेची या ठिकाणी शिर्डीमध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। प्रामुख्याने ह्या दौऱ्याची सुरुवात जळगावपासून झाली होती। जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिक आणि आज या ठिकाणी शिर्डीला आम्ही आलेलो आहोत। प्रामुख्यानं एकच आहे की येणाऱ्या काळामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अनेक असे उपक्रम हे राबवत असताना युवा सेनेने सुद्धा त्यामध्ये सहभाग घ्यावा ह्या दृष्टिकोनातून आज आमच्या सर्व युवा सैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आलेलो आहे। मी कालही शिर्डीला एकच सांगितलं होतं की फक्त निवडणुकीला समोर बघून शिवसेना किंवा युवा सेना हे काम करत नसते। 365 दिवस जनतेची सेवा करण्यासाठी आज या ठिकाणी शिर्डीमध्ये सुद्धा आम्ही एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये युवा सेनेने कसं काम करायचं याचं मार्गदर्शन आजच्या या बैठकीमध्ये करण्यात येईल। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे का आणि युवकांना काही कानमंत्र दिला जाणार आहे का? नाही, एकंदरीत पहा तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा युवा विजय महाराष्ट्र दौरा आम्ही सुरू केलेला आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये ज्या काही निवडणुका असतील त्या निवडणुकीच्या अनुषंगाने सुद्धा युवा सेनेने कसा त्यांचा त्यामध्ये हात असला पाहिजे या दृष्टिकोनातून ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। आणि मी आपल्याला जसं सांगितलं की नक्कीच पूर्वीच्या निवडणुकींमध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्या निवडणुकींमध्ये युवा सेनेने अतिशय चांगलं काम केलेलं आणि अशा युवा सैनिकांचं आज या ठिकाणी आभार व्यक्त करण्यासाठी मी आलेलो आहे आणि येणाऱ्या निवडणुकींमध्ये सुद्धा त्यांनी तसंच काम करावं ह्या दृष्टिकोनातून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलेलो आहे। ग्रामीण भागामध्ये संघटना वाढवण्याच्या दृष्टीने काही युवकांना कानमंत्र दिला जाणार आहे का आणि चर्चा केली जाणार आहे? बघा, मी इथे येऊन त्यांना मार्गदर्शन करण्यापेक्षा त्यांच्या मनात काय आहे ते ऐकण्यासाठी आज या ठिकाणी आलेलो आहे। मला जी काही माहिती मिळाली आहे ती म्हणजे या उत्तर महाराष्ट्रामध्ये युवा सैनिक म्हणजे युवकांमध्ये रोजगार हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे आणि निश्चितपणे अशा युवकांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या स्थानिक शिवसैनिक आणि युवा सैनिकांच्या मनात ज्या काही गोष्टी आहेत त्या ऐकण्यासाठी इथे आलेलो आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत ते निश्चितपणे पूर्ण करण्याचं काम युवा सेनेचा कार्याध्यक्ष म्हणून मी करणार आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।